दिनांक 14 ऑक्टोबर 2023, ठिकाण जालना, जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गाव. गावाबाहेरच्या 150 एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा भरली. कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभेला झाली नव्हती अशी तुफान गर्दी या सभेला झाली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावर लाखो मराठा बांधव या सभेला हजर झाले. या सभेचे केंद्रबिंदू होते मनोज जरांगे पाटील. गेल्या 2 महिन्यापासून जरांगे पाटील चर्चेत राहिलेले आहेत. काल झालेल्या सभेने जरांगे पाटलांच्या मराठा नेतृत्वावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालंय. लाखोंच्या संख्येने मराठा समाज आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा वेळी जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढला तर मनोज जरांगे पाटील कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील की नवा राजकीय पक्ष काढून मराठा समाजाचे नवीन राजकीय समीकरण तयार करतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश्वर थोरात आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय. तर जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलन उभा केलं. आमरण उपोषण आणि त्या दरम्यान झालेल्या लाठीचार्जमुळे त्यांच्या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातला मराठा तरुण त्यांच्या आंदोलनाकडे ओढला गेला. सरकारला दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीनंतरही जरांगे पाटील थांबले नाहीत. गोदा पट्ट्यातल्या गावागावात जाऊन त्यांनी सभा घेतल्या. यामुळे हजारोच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्याशी जोडला जात होता. आणि काल झालेल्या सभेने जरांगे पाटलांच्या मराठा नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालंय. 200 एकर परिसरात लाखोंच्या संख्येने मराठा समाज केवळ आणि केवळ जरांगे पाटलांना समर्थन द्यायला आला होता. जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढला तर पहिला मुद्दा, जरांगे पाटील यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही. उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सांगितलंय की त्यांना राजकारणात रस नाहीये. कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळीक असल्याचे जरांगे पाटील यांनी साफ नाकारले. आणि यात तथ्य सुद्धा आहे. असं काय? तर गेल्या 10 वर्षात जरांगे पाटील मराठा आंदोलनाची चळवळ चालवत आहेत. यासाठी त्यांनी आपली 2 एकर जमीन विकून टाकली. या काळात त्यांचे कोणत्याही राजकीय पक्षासोबत संबंध राहिलेला नाहीये, हे विशेष. जरांगे पाटील आजही राजकीय पक्षाची बाजू घेताना दिसत नाहीयेत. सर्व राजकीय पक्षांना उलट ते उद्देशून सांगतात की गेल्या 70 वर्ष मराठा समाजाने तुमची सेवा केली आहे. आता मराठा समाजाचे उपकार फेडण्याची तुमची वेळ आली आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबाही दाखवलाय. पण जरांगे पाटील यांनी एकही पक्षाची आपल्या भाषणात स्तुती केलेली नाहीये. यामुळे जरांगे पाटील यांची कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नसल्याचे सध्या तरी स्पष्ट दिसतंय. असं असलं तरी जर मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली तर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्ष काढतील याची जास्त शक्यता वर्तवण्यात येऊ शकते. अशा वेळी महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण तयार होऊ शकतं. ते कसं? महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 12 कोटी, त्यापैकी मराठा समाजाची 30% म्हणजेच 3,60,00,000 एवढी लोकसंख्या आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. कोणत्याही पक्षासाठी मराठा समाजाला वगळून सत्ता स्थापन करणं अशक्य आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांपैकी 46% आमदार हे मराठा समाजाचे आहेत. यामुळे जरांगे पाटलांनी एखादा राजकीय पक्ष जॉईन केला किंवा नवीन राजकीय पक्ष काढला तरी त्यांचं राजकीय वजन वाढणारं नक्कीच आहे. जरांगे पाटलांचा नवीन पक्ष जुन्या पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सगळ्याच पक्षांना मराठा समाजाचे थोड्या अधिक फरकाने मतदान मिळत आलेलं आहे. अशा वेळी जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाला वाहिलेला पक्ष मिळाला तर मराठा समाज एका मुठीने जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहू शकतो. यामुळे होईल काय की सर्व राजकीय पक्षांच्या मराठा वोट बँकेवर परिणाम होईल. केवळ मराठवाड्यातच जरांगे पाटलांच्या पक्षांची ओपनिंग झाली तर किमान 3 लोकसभा आणि 25 विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांचा पक्ष आपली किमया दाखवू शकतो. जरांगे यांच्या पक्षाला काही तोटे सुद्धा सहन करावे लागतील. ओबीसी समाजाचा विरोध. जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समावेश करावा आणि ओबीसी जातीचे सर्वेक्षण करून प्रगत जातींना ओबीसीतून वगळण्यात यावं. यामुळे झालंय काय तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ओबीसी समाज विरोध करताना दिसतोय. पुढे जरांगे पाटलांनी जर नवा राजकीय पक्ष काढला तर या पक्षाला ओबीसी समाजाचा एकमताने विरोध होऊ शकतो. मराठा समाजाची 30% लोकसंख्या असली तरी ती विखुरलेली आहे. म्हणजे काही जिल्ह्यात तर केवळ 50,000वर मराठा समाज आहे.
अशा वेळी मनोज जरांगे पाटलांच्या पक्षाला 100% यश मिळेलच याची शाश्वती देता येणार नाही. जरांगे पाटील नवा राजकीय पक्ष काढतील की नाही हे येणारा काळ ठरवेलच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे आधुनिक केसरी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे काय नवीन विषयावरील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.